सर्वांना नमस्कार। बघा, आपण या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या जे काही शासकीय योजना आहेत तर त्या संदर्भात तर मी तुम्हाला अपडेट देतच असतो। सोबत या चॅनलवर आपण लवकरच जे काही गव्हर्नमेंटच्या जे काही वॅकन्सीज असतात तर त्याबद्दल किंवा प्रायव्हेट वॅकन्सीज याबद्दल पण अपडेट आपण देणार आहोत येणाऱ्या टायमामध्ये। त्यामुळे या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर नक्की सबस्क्राइब करायचं आहे। सर्वात महत्त्वाची अपडेट बघा, सर्वांसाठी खुश खबर पुढे येत आहे की 7वा हप्ता आणि या 7व्या हप्त्याचं वितरण जे आहे आज सुरू झालेलं आहे। तुम्हाला जे आहे या 7व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही जरूर। पण काही प्रश्न आहेत की जे प्रश्न तुम्हाला तुमच्या मनामध्ये असतील की सर आज वितरण झालेलं सुरू परंतु तरी पण आज आम्हाला पैसे आले नाही, असं काही तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असेल तर नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे। कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला सांगतो। पहिला प्रश्न बघा की प्रश्न काय आपला पहिला प्रश्न असा आहे की जे वितरण आहे 7व्या हप्त्याचं जानेवारीच्या हप्त्याचं सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे का फक्त काही ठराविकच जिल्ह्यांमध्ये सुरू झालेलं आहे? तर याचं उत्तर आहे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे। ते तुमच्या मनामध्ये क्लिअर असायला पाहिजे। पहिला प्रश्न तुमचा क्लिअर। दुसरा प्रश्न, या जानेवारीच्या टप्प्यामध्ये किती रुपये मिळाले आहेत, म्हणजे 2100 रुपये की 1500 रुपये? तर उत्तर आहे 1500 रुपये। काही लोक तुम्हाला चुकीच्या पद्धतीने जर का माहिती देत असतील तर अफवावर अजिबात विश्वास ठेवू नका। 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचा आत्ताचा हप्ता मिळत आहे। इव्हन याच्यामध्ये PM किसान जी योजना आहे तर या योजनेमुळे बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटलं की 500 रुपये येतात की नाही किंवा येतात की काय आमच्या अकाउंटला, तर तसं नाही, यावेळेस 1500 रुपयेच येत आहेत हे लक्षात ठेवा। आणि जर समजा तशा पद्धतीने काही अपडेट आली तर मी तुम्हाला त्यावेळेस देणारच आहे, परंतु सध्या तुर्तास तशी काही अपडेट नाही, त्यामुळे काळजी करू नका। दुसरा मुद्दा, 15 ऑक्टोबरचा फॉर्म आहे किंवा ऑक्टोबरच्या 1, 2, 3, 4 किंवा 15 तारखेपर्यंत जर फॉर्म भरलेला असेल तर अशा फॉर्मच्या संदर्भात जे तुम्हाला जर पैसे आलेत किंवा नाही आलेत तर याबद्दल एकदा मी बोलतो आहे। पहिला मुद्दा, तुमची जर DBT झालेली असेल आणि जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल म्हणजे नंबर 1 DBT तुमची व्हायलाच पाहिजे, नंबर 2 फॉर्म तुमचा मंजूरच व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला हा जानेवारीचा हप्ता मिळणार आहे। जर समजा तुम्हाला अशा प्रकारे जर DBT आणि फॉर्म मंजूर झालेला असेल तर नक्कीच येणाऱ्या टायमामध्ये म्हणजेच बघा वितरण तर या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत चालेल बघा, त्यामुळे कुठल्या प्रकारचा डाऊट नाही। 27 तारखेला पण वितरण होईल, उद्या पण वितरण होईल। 27 तारखेला तर मोठ्या प्रमाणामध्ये वितरण होण्याचे चान्सेस आहे, त्यामुळे कुणाला जर पैसे आले नसतील, डिसेंबरचे आले नसतील वगैरे वगैरे तर काळजी करायची गरज अजिबात नाही। त्यानंतर पुढे बघा, ऑक्टोबरचा फॉर्म तुमचा मंजूर नसेल तर पैसे येतील का जानेवारीच्या टप्प्यामध्ये? नाही। मग काय होणार तर फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागेल। किंवा तुमचा फॉर्म मंजूर आहे पण DBT तुम्ही काल परवाच केलेली आहे किंवा तुमचा फॉर्म मंजूर झाला पण काल परवा झाला, पैसे येतील का जानेवारीच्या टप्प्यामध्ये? उत्तर आहे नाही। तुम्ही म्हणाल असं का घडत आहे सर? कारण की तुमचा जो काही डेटा आहे म्हणजे माहिती याला अपडेट व्हायला वेळ लागतो, त्यामुळे कदाचित त्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात। पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पैसेच भेटणार नाही, तर ते फेब्रुवारीमध्ये तुम्हाला नक्की मिळतील। म्हणजे 15 ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दलचे संपूर्ण डाऊट आहेत तर क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे। पण या व्यतिरिक्त पण बरेचसे काही डाऊट्स तुमच्या मनामध्ये असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा, नक्की उत्तर देईल। पुढे बघा, किती पैसे मिळणार असा पण बऱ्याचशा लोकांना जे आहे प्रश्न पडतो। जानेवारीचा टप्पा 1500 रुपये मिळतो आहे, याबद्दल कोणाला डाऊट नसायला पाहिजे। 2100 रुपये नाही मिळायला बरं का, हे पण सांगतो आहे। त्यानंतर ज्यांना डिसेंबरचे पैसे आले नव्हते तर त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे येत आहेत, म्हणजे जानेवारी आणि डिसेंबरचे। अच्छा, काही वेळेस आहे ना फक्त तुम्हाला जानेवारीचेच पैसे आलेले दिसतील आणि तुम्हाला वाटेल की सर माझा डिसेंबरचा तर आला नाही, मग तो येणार की नाही? तर तोही येणार आहे, काळजी करू नका। 2 मेसेज येतील तुम्हाला याच जानेवारीच्या टप्प्यात। ज्यांचा फॉर्म ऑक्टोबरचा आहे ना आतापर्यंत 1ही रुपया आला नसेल तर त्यांना डायरेक्ट 6000 रुपये येतील, परंतु ज्यांचा फॉर्म 31 ऑगस्ट पूर्वीचा आहे, व्यवस्थित आहे का, 31 ऑगस्ट म्हणजेच काय जुलै किंवा ऑगस्ट या 2 महिन्यापैकी कधीचा पण फॉर्म असेल, परत सांगतोय जुलै किंवा ऑगस्ट या 2 महिन्यापैकी जर तुमचा फॉर्म असेल तर तुमच्या फॉर्मच्या संदर्भात आतापर्यंत 1ही रुपया आला नसेल तर डायरेक्ट 10,500 रुपये तुमच्या अकाउंटला येतील। अच्छा, याच्यामध्ये पण एक प्रश्न येऊ शकतो तुमच्या मनामध्ये की सर जुलैचा फॉर्म आहे किंवा माझा ऑगस्टचा फॉर्म आहे तर मला तर पूर्ण पैसे यायला पाहिजे पण मला फक्त 1500 रुपयेच आलेत, तर मग काय आज मला 1500 रुपये आलेत, मग काय तर पुढचे पैसे येणार की नाही? तर त्याचं उत्तर आहे होय, येणार आहेत। कधी येणार आहेत तर याच महिन्यामध्ये याच टप्प्यामध्ये येण्याची शक्यता आहे। आणि समजा जर काय मागे पुढे झाले, बरेचशा वेळेस आपण डिसेंबरमध्ये पाहिलं बऱ्याचशा लाडक्या बहिणींना 2-2 मेसेज आलेले आहेत एकाच महिन्यामध्ये, त्यामुळे पैसे मिळतात हे तुम्हाला सर्वांना जवळपास माहीत झालेलं आहे। पण ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती की 7व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे, उद्या पण वितरण चालू राहील। सरसकट वितरण सर्व जिल्ह्यांमध्ये चालू झालेलं आहे। काही माता भगिनींना डाऊट असतोच की सर मला तर नाही आले, बऱ्याचशा लोकांना
लोकांना आले, मग मला का नाही आले? तर असं काही तुमच्या मनामध्ये जर का डाऊट किंवा शंका असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा. परंतु एक लक्षात ठेवा, वितरण सुरू झालेलं आहे. नेहमीप्रमाणे आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रामाणिक माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा, मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.